नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 12 सप्टेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची पंचमी आहे. नक्षत्र भरणी आहे. योग व्याघात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गर आहे. आजच्या दिवसाचा जो बुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:44 ते 9:17 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 ते 12:47 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:50 ते 12:23 आणि यमगंध काळ दुपारी 3:28 ते 5:01 असणार आहे. राहू काळ आणि यमगंध काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरुबरोबर लाभयोग करेल, शुक्राबरोबर केंद्रयोग करेल, रवी बुधाबरोबर त्रिकोणयोग करेल. संध्याकाळी 5:31 हा चंद्र वृषभ राशीमध्ये भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युद्धयोग करेल. शनी नेपच्यूनबरोबर लाभयोग करेल आणि आजच्याच दिवशी गुरु आणि बुधाचा लाभयोगसुद्धा, रवी आणि गुरुचा लाभयोगसुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. चतुर्थातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. तृतीयातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 5:31 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करेल आणि व्ययातल्या शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. आजच्या दिवशी तृतीयातील गुरु आणि पंचमातील रवी हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आज तुमचं मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरकसुद्धा दांडगा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होती. त्याचप्रमाणे घेतलेले निर्णय अचूक ठरतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. नवीन रिलेशनशिप पडण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. आजच्या दिवशी थोडं फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकते. घेतलेले निर्णय व्यवस्थित तुम्ही पार पाडू शकाल. जी कामं होत नाहीत पूर्ण त्या संदर्भातले काही विचार किंवा काही महत्त्वपूर्ण डिसिजन तुम्ही घेऊ शकाल. याचप्रमाणे संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक अनपेक्षित खर्च करावे लागतील. त्या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवससुद्धा तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. येणारे 2 ते 3 दिवसात महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागतील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहा. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर केला जाण्याचा योग संभवतो. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा चांगला राहील. नवीन कामाची सुरुवातसुद्धा तुम्ही येणाऱ्या 2 ते 3 दिवसात करू शकता. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तृतीयातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. द्वितीयातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 5:31 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे आणि तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करेल आणि लाभातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. चतुर्थातील रवी आणि द्वितीयातील गुरु हे परस्पर लाभयोग करणार. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. थोडीशी दमछाक झाल्यासारखी वाटेल. मात्र कामे तुमची मार्गी लागतील.
घरातलं वातावरण अतिशय उत्तम राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध तुमचे सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. काही छोटे-मोठे लाभसुद्धा मिळू शकतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही ॲक्टिव्ह असाल, पण स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय तुम्ही घेऊ शकता. या संदर्भात काळजी घ्या. काही प्रलंबित लाभ तुम्हाला संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये निश्चित मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये सुद्धा घरातलं जे वातावरण आहे ते बरचसं तुमच्या अपेक्षेप्रमाणे राहील. याचप्रमाणे घराच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. ते पूर्ण होताना दिसतील. काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा तुमची होऊ शकेल. दिवस आज संध्याकाळनंतरचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लाभ सणाचंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. विद्यातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तुमच्याच राशीतील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 5:31 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. त्याचप्रमाणे तुमच्याच राशीतील गुरु आणि तृतीयातील रवी हे परस्पर लाभयोग करणार आहेत. अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकते. तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरू शकते. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी जी कामं तुमची होत नाही त्या संदर्भात नक्की विचार करू शकता. आजच्या दिवशी तुमचा मूड, तुमचा कॉन्फिडन्स आणि काम करण्याचा उरक अतिशय उत्तम दिसून येईल. कामंसुद्धा तुमची मार्गी लागल्यामुळे एक समाधान तुम्हाला लाभू शकेल. याचप्रमाणे संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणे अतिशय गरजेचं राहील. छोट्या-मोठ्या कारणामुळे तुमचा तोल ढळू शकेल. या संदर्भात काळजी घ्या. दिवसभराची सर्व महत्त्वपूर्ण कामं संध्याकाळच्या आधी पूर्ण करूया. ती सहजपणे मार्गी लावू शकते. अर्थात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात थोडं फिरणं होईल संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये किंवा त्या संदर्भात थोडे विचार विनिमय तुम्ही करू शकाल. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवससुद्धा तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. बऱ्याच प्रमाणात तुमचे एनर्जेटिक असाल, महत्त्वपूर्ण कामं तुमच्या मार्गी लागतील. तुमचं कॉन्फिडन्स एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येईल. दिवस आजचा संध्याकाळपर्यंतचा कालावधी तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 10व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. विद्यातील रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तुमच्याच राशीतील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. व्ययातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 5:31 हा चंद्र तुमचा लाभ सणात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करेल. भाग्यातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे. याचप्रमाणे व्ययातील गुरु आणि द्वितीयातील रवी हे सुद्धा परस्पर लाभयोग करणार. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहिले. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी की ज्या तुम्हाला पूरक असतील आजच्या दिवशी घडू शकतील. महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकाल. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकते. याचप्रमाणे तुम्हाला काही चांगल्या संधीसुद्धा तुमच्या समोर येऊ शकते. कार्यक्षेत्राच्या संदर्भात थोडंसं फिरणं होईल, मात्र अपेक्षित यश मात्र तुम्हाला निश्चित मिळू शकेल. याचप्रमाणे तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर तुमची जी हार्मनी आहे ती खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. तुमच्या कामाची वाहवा होईल. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. खर्च अनपेक्षित जास्त झाल्याचं दिसून येईल. त्या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वाचं म्हणजे प्रवासावरती जास्त खर्च होईल किंवा प्रवास योग जास्त संभवता. दिवस मात्र आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. व्ययातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. लाभातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. याचप्रमाणे संध्याकाळी 5:31 हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करेल. अष्टमातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. आजच्या दिवशी लाभातला गुरु आणि तुमच्याच राशीतला रवी
हे परस्पर लाभ योगसुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. तुमचा मूड कॉन्फिडन्स जबरदस्त दिसून येईल आणि कामाचा ओळखसुद्धा दांडगा राहील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं, सामाजिक किंवा सरकार दरबारची कामं आजच्या दिवशी निश्चित हाती घ्या. अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभणार आहे. दिवसभराची महत्त्वपूर्ण कामं संध्याकाळच्या आधी हाती घ्या, ती पूर्ण होताना दिसतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये कार्यक्षेत्रासंदर्भात थोडा बहुत स्ट्रेस किंवा थोडे बहुत काळजी किंवा थोडे बहुत विचार येऊ शकतील. चिडचिड होऊ शकेल. भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं थोडंसं गरजेचं राहील. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकते. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील. काही चांगले सजेशन्स किंवा सल्ले तुम्हाला मिळू शकतील. नवीन कामाची सुरुवात या दरम्यान करू शकता. याचप्रमाणे काही नवीन कामाच्या संदर्भात जर तुम्ही अपेक्षा ठेवून असाल, काही कामं पूर्ततेच्या संदर्भात किंवा लाभाच्या संदर्भात, तर त्या येणारे 2 ते 3 दिवस पूर्ण होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. लाभातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दशमातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 5:31 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करेल आणि सप्तमातील शनी नेप्च्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. आजच्या दिवशी व्ययातला रवी आणि दशमातील गुरु हे सुद्धा परस्पर लाभयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. मात्र फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही करू शकाल. थोडेफार अडथळे मात्र येतील. अनपेक्षित काही चांगले लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकते. याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये अचानकपणे तुमचा मूड अतिशय चांगला किंवा एनर्जेटिक दिसून येईल. मात्र भावनेच्या भरात जाऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर खर्च जाण्याचा योग सुद्धा संभवतो. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घटनाक्रमावली घडू शकेल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात फिरणं वगैरे सुद्धा होऊ शकेल. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दशमातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. भाग्यातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 5:31 हा चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करेल. षष्ठातील शनी नेप्च्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. याचप्रमाणे भाग्यातील गुरु आणि लाभातील रवी बुध हे परस्पर लाभयोग करणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे. दिवसभराची जी काही महत्त्वपूर्ण कामं असतील ती संध्याकाळच्या आधी हाती घ्या. अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. हाती घेतलेली कामं तुम्ही मार्गी लागू शकाल. समोरच्या व्यक्तीवरती अतिशय उत्तम अशा प्रकारचं तुमचं इम्प्रेशन असणार आहे. मग त्यामुळे तुम्ही अशा प्रकारची कामंसुद्धा हाती घेऊ शकता. काही उत्तम लाभ तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील. महत्त्वपूर्ण सरकार दरबारी असलेली कामं तुम्ही करू शकता. जर कोर्ट केसेस वगैरे असतील तर त्या संदर्भात सुद्धा आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले अनुभव निश्चित प्रकारे मिळू शकतील. आजच्या दिवशी वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र काळजी घ्या. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास अचानकपणे डोकं वर काढू शकतील आणि त्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवरती जास्त प्रमाणात दिसून येईल. त्या संदर्भात काळजी घ्या. येणारे 2 ते 3 दिवस मात्र तुमच्यासाठी अतिशय उत्तम आणि शुभफलदायी असेच असणार आहेत. कामं तुमची मार्गी लागू शकतील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. फिरणं वगैरे होईल. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. काही चांगले सल्ले आणि त्या तुम्ही घेतलेले निर्णय हे अचूक ठरतील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. भाग्यातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. अष्टमातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 5:31 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करेल आणि पंचमातील शनी नेप्च्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. त्याचप्रमाणे अष्टमातील गुरु आणि दशमातील रवी बुध
दशमातील रवी हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कळतंय. थोडासा तुमच्यातली एनर्जी हाय ठेवा. कारण जरी फिरणं जास्त होत असलं तरी कामं मात्र तुमची मार्गी लागू शकते आणि त्यामुळे तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. याचप्रमाणे थोडंसं आरोग्याच्या संदर्भातल्या छोट्या-मोठ्या गोष्टी दिसून येतील, परंतु त्याची फारशी काही काळजी करू नका. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील, की ज्या तुम्ही एक्सप्लोर करू शकता किंवा भविष्यात त्या संदर्भात काही चांगले उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे काही अनपेक्षित छोटे-मोठे लाभ तुम्हाला मिळू शकतात. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जाण्याची शक्यता आहे. त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. येणार 2 ते 3 दिवसात तुम्हाला काही अनपेक्षित लाभ मिळू शकते. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही कामं अनपेक्षितपणे, सहजपणे पूर्ण होताना दिसतील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अष्टमातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि सप्तमातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 5:31 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करेल आणि चतुर्थातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे. सप्तमातील गुरु आणि भाग्यातील रवी हे परस्पर लाभयोग करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत शुभफलदायी दिवस आहे. तुमच्या जीवनातील किंवा महत्त्वपूर्ण कामं ही आजच्या दिवशी जरूर हाती घ्या. ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळतील शॉर्ट टर्ममध्ये. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा आजचा दिवस उत्तम दिसून येईल. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र आरोग्याकडे लक्ष देणं थोडं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचटणं, शारीरिक दुखापतीचे प्रसंग किंवा त्या संदर्भातले काही त्रास तुम्हाला होण्याची शक्यता थोडी जास्त राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध मात्र अतिशय उत्तम दिसून येतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. नवीन कामाची सुरुवात करू शकता आणि त्या संदर्भातले काही चांगले अनुभवसुद्धा तुम्हाला मिळू शकतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. सप्तमातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. षष्ठातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 5:31 हा चंद्र तुमच्या 5म स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करेल आणि तृतीयातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. षष्ठातील गुरु आणि अष्टमातील रवी हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल तर तो आराम तुम्हाला मिळेलसुद्धा. मात्र जर का तुम्ही काही महत्त्वपूर्ण कामं करण्याच्या विचारात असाल तर ती नक्की आजच्या दिवशी हाती घ्या. ती अगदी सहजपणे विनासायास पूर्ण होऊ शकतील. काही अनपेक्षित लाभसुद्धा तुम्हाला मिळू शकतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं, वास्तू विकणं, नवीन घेणं किंवा रेमेडीच्या संदर्भातली काही कामं तुम्ही आजच्या दिवशी नक्की हाती घेऊ शकता. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. संध्याकाळी 5:31 जो चंद्र तुमच्या 5म स्थानात जाईल त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे वादविवादाचे प्रसंग उद्भवू शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीवर बाहेर फिरायला जाणं होईल. मात्र तुमच्या नातेसंबंधामध्ये कटुता येण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. त्या संदर्भात स्वतःवरती कंट्रोल ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडू शकतील की ज्या शुभफलदायी असतील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे.
पंचमातील रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. षष्ठातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. पंचमातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 5:31 हा चंद्र तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे आणि द्वितीयातील शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. पंचमातील गुरु आणि सप्तमातील रवी हे परस्पर लाभयोग करणार अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणारा जी काही महत्त्वपूर्ण कामं असतील की ज्याबद्दल तुमच्या मनात शंका आहेत ती जरूर आजच्या दिवशी हाती घ्या. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. फिरणं वगैरे जास्त होईल. थोडासा तुमच्या शारीरिकतेवरती त्याचा परिणाम दिसून येईल. मात्र कामे तुमची मार्गी लागू शकतील. नवीन ऊर्जा ही तुमच्यामध्ये दिसून येईल आणि त्याचा परिणाम तुमच्या एकंदरीतच संपूर्ण दिवसाच्या शेड्यूलवरती सुद्धा दिसून येईल. आता येथील कामं पूर्ण होतील. वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध सुधारतील. फिरणं वगैरे जास्त होईल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. नवीन कामाची सुरुवातसुद्धा आजच्या दिवशी तुम्ही करू शकता. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायचे असेल तरीसुद्धा आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र घरातील ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर वादविवादाच्या ठिणग्या होऊ शकतील. त्यामुळे त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यासाठी काही तुम्हाला खर्च वगैरे करावे लागू शकते. येणारे 2 ते 3 दिवससुद्धा महत्त्वपूर्ण राहते. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. नवीन कामाची सुरुवात येणाऱ्या 2 ते 3 दिवसात करू शकता. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील रवी बुधाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. पंचमातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. चतुर्थातील गुरुबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. याचप्रमाणे संध्याकाळी 5:31 हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करेल आणि तुमच्याच राशीत असणाऱ्या शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. चतुर्थातील गुरु आणि षष्ठातील रवी हे परस्पर लाभयोग करणारे आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. त्याचप्रमाणे मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम हे तुमच्या समोर किंवा त्या संदर्भातल्या काही चांगल्या आयडियाज तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या भविष्याचा तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते. याचप्रमाणे तुम्ही घेतलेले आर्थिक संदर्भातले निर्णय हे अतिशय अचूक ठरतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवीन नवीन संकल्पना किंवा चांगल्या संधी तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकते. याचप्रमाणे संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र कामं पूर्ण न झाल्यामुळे चिडचिड ही दिसून येईल आणि त्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवरती स्पष्ट जाणवेल. या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्ही हाती घेऊ शकता. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. त्यांच्यावर कुठे बाहेर खेळला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 12 सप्टेंबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.